नमस्कार, माया मिरॅकल किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण मस्तपैकी उडद्याचं घुटं पाहणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. तर इथं मी 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. माझ्याकडं काळ्या पाट्याची डाळ नव्हती, मग घरातलीच मी डाळ उडदाची घेतलेली आहे. एक अर्धी वाटी आहे. तर इथं लसूण, आलं, खोबरं, मिरची, 1 चमचा जिरे आणि कोथिंबीर घेतलेलं आहे. आणि आपल्याला 1-2 चमचे बेसन पण लागणार आहे. फोडणीसाठी तेल पण लागणार आहे. तर बघूया कृतीतून. तर हे सर्व जिन्नस आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन आपल्याला वाटून घ्यायचं आहे. म्हणजे मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण, खोबरं हे सर्व वाटून घ्यायचं आहे. तोपर्यंत आता आपण इथं गॅसवरती कढई चढून पाणी गरम करून घेऊया. तर इथं पाणी गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये उडदाची डाळ शिजत घालायची आहे. आणि उडदाच्या डाळीमध्ये किंचित हळद घालायची आहे कलरसाठी. तर आता छान उकळी आल्यानंतर आपल्याला ताट झाकून ठेवायचं आहे. आणि अगदी मध्यम आकारच्या गॅसवर आपल्याला ही डाळ शिजवायची आहे. तर आता इथं ताटामध्ये आपण गरम पाणी घालूया. आपण अधूनमधून चेक करत जायचं की आपली डाळ कितपत शिजत आलेली आहे, डाळीतलं पाणी कमी झालं आहे का नाही. कुकरमध्ये घातलं असतं तर डायरेक्ट 3 शिट्ट्यामध्ये शिजलं असतं, पण ते टेस्ट लागत नाही. त्यासाठी आपण कढईमध्येच डाळ शिजवणार आहोत. तर इथं बघा माझी डाळ आता छान शिजलेली आहे. आणि त्या डाळीमध्ये मी हरभरा डाळीचं 2 चमचे पीठ टाकलेलं आहे, बेसन पीठ. म्हणजे जेणेकरून चिकट होणार नाही आहे. कारण उडीद डाळ शिजल्यानंतर अगदी गिर अशी चिकट होते. मग ते जर बेसन पीठ घातलं की तसं होत नाही आहे. तर आता मॅशरच्या साहाय्याने मी एक डाळ मिक्स करून घेत आहे व्यवस्थित, पीठ आणि डाळ. तर आता चला तर मग फोडणी टाकून घेऊया. तर इथं बघा मी आलं, लसूण, खोबरे याची पेस्ट केलेली आहे मिरचीची. तर गॅसवरती कढई चढवली, तेलही गरम झालेलं आहे. आणि त्या तेलामध्ये आपल्याला आता मोहरी टाकायची आहे 1 चमचाभर आणि कढीपत्ता. मोहरी छान अशी तडतडल्यानंतरच आपल्याला पेस्ट घालायची आहे. आणि छान असं परतवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि इथं सुद्धा आपण हळद घालू शकतो. तर आपला मसाला छान असा भाजायला लागलेला आहे बघा, तुम्ही बघू शकताय. अगदी तेल सुटायला लागलेलं आहे, इतका छान मसाला भाजलेला आहे. तर आता हळद थोडी घालूया आणि परत एकदा परतवून घेऊया. आता जवळजवळ सगळा मसाला भाजलेला आहे. आणि जी डाळ आहे ती आता इथे आपण घालणार आहोत. आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आणि 2 उकळ्या मारायच्या आहेत. आणि मग आपल्या उडद्याचं घुटं खाण्यासाठी तयार झालेलं आहे. तर खूप पारंपरिक पदार्थ आहे हा. माझ्या आजी पणजीनी सुद्धा हे केलेलं आहे, ते आम्ही बघितलेलं आहे. आणि तेच मी आज इथे केलेलं आहे. तर इथं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. आणि आता आपलं घुटं खाण्यासाठी तयार झालेलं आहे. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर आता पूर्ण माझं घुटं तयार झालेलं आहे बघा. आणि खाण्यासाठी रेडी आहे. तुम्ही घुटं कसं करता तेही सांगा. धन्यवाद.